आजी येथेची ओळली सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखिली चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मणी फिटली ते धनी येणे काळे तुका म्हणे वाचा राहिली कुंठित पुढे झाले चित्त समाधान सर्व काळ होतो आठवीत मणी फिटली ते धनी येणे काळे पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका यदक्षरमणाखे आनंदम मजवेयम श्रीमन्निवृत्तीनाथेत ख्यातमं दैवतं महाश्रेत अलक्षत्रे शैलेचे वायुलोके योगरुडः ओंकार ज्योतिरूपायाधिनाथं जरूपिणं यथोक्तरूपिणं शंभो निर्गुणं गुणरूपिणं भक्तवत्सल महानंदं शिवगोरखं नमामि मस्तक हे पाया यावर करे संताचा 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 मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखिली चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मणी फिटली ते धनी येणे काळे वैराग्यश परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय प्रासादिक संत दर्शनाने मानवी जीवनाला होणारा फायदा आणि संत दर्शनाने मानवी जीवनावर होणारा परिणाम या दोन गोष्टीची अनुभूती स्वतः श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज आपल्या समोर ह्या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतायत। ज्या पावन अशा भूमीमध्ये पावन अशा तीर्थक्षेत्रामध्ये आपण उपस्थित आहोत, चैतन्य काणिपनाथ महाराजांच्या मंदिराच्या 22व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि सप्ताहाचे 19वे वर्ष या निमित्ताने श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं चालू असलेलं पारायण, त्याचबरोबर संकीर्तन आणि त्याचबरोबर अन्नदान असा भव्य दिव्य मला वाटतं अहिल्यानगर जिल्ह्यातील अत्यंत मोठा उत्सव इथं नाथ पंथाचा चालू आहे असं मला वाटतं। योग आहे आजची कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आली, त्या निमित्ताने कीर्तन करत असताना
एक अंतकरणामध्ये इथं आल्यानंतर वेगळी चेतना जागृत झाली, एक वेगळा भाव, एक आनंद. खरं म्हणजे नाथ संप्रदायाचे कृपांकित आणि यावत जीव मात्राच्या त्रिविध तापाची बोळवण करण्याकरता नाथांनी ज्यांच्याद्वारा कलियुगामध्ये एक मोठं काम इथं चालू आहे ते पूज्य गुरुजी इथं उपस्थित आहेत. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर दर्शने पुण्य प्रशस्ती, दर्शनानेच अंतकरणामध्ये पुण्याचा भाव प्रगट होतो. कारण साधू ओळखण्याचं लक्षण एकच आहे, साधूच्या नाही का चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि नजरेमधली कृपादृष्टी ज्याला कळाली तो साधू जाणू शकतो. आणि ते गुरुजींमध्ये आहे. गुरुजींचं संपूर्ण परिवार अर्थात भक्त परिवारासह कौटुंबिक परिवार, त्याचप्रमाणे पंचक्रोशी आणि सर्वच वारकरी सगळ्यांच्या चरणी धन्यवाद देऊन नतमस्तक होतो. गायनाची साथ इतकी सुंदर झालेली आहे. एकदा पहिल्या चालीसाठी टाळी वाजवा. पखवाजाची साथ तर त्याहीपेक्षा सुंदर आहे. ऋषिकेश महाराज तरणा गुरुजींना तरुण आवडतात. बघा दोन पखवाजे कसे तरुण आहेत एकदम. हा तरणा भाग्यवंत आहेत. त्याचप्रमाणे हार्मोनियमची साथ आहे. आधी करून गायक मंडळी इकडे आहे. नावं माझे काही परिचयाचे नाही. महाराज तर नेहमीच माझ्या साथीला असतात, जुनं महाराजही असतात नाही का. असो सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि नियोजित वेळेमध्ये या अभंगाचा भाव, मी इथं आल्यानंतर मला काहीच माहीत नव्हतं. मला वाटतं गावाचा सप्ताह आहे का. मी फक्त मधू काकांशी बोलणं व्हायचं माझं काकांशी, गावाचा सप्ताह आहे का. इथं आल्यानंतर गावात आल्यावर स्वप्नील म्हटला. मग मला स्वप्नीलने सांगितलं की नाथांचं स्थान आहे आणि वस्तीवरती सप्ताह आहे. मला पुन्हा वाटलं वस्तीवरती सप्ताह म्हणजे वस्तीसारखा असेल, पण इथं आल्यानंतर जी प्रसन्नता जी अंतकरणाला भावून गेली, म्हणून मी इथं आल्यावर काणिपनाथांचं दर्शन घेताना हा अभंग समोर आला. आणि मधून या संत चरणाची अनुभूती मी नियोजित वेळेमध्ये आपल्या समोर मांडणार आहे. विठ्ठला विठ्ठला सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखील चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवीत मणी फिटली, ते धनी येणे काळे. अभंग संत दर्शनाच्या अनुभूतीचा आहे, अनुभवाचा आहे. एरवी त्याच्यावर थोडं ठेवून घ्या, हे ठेवून घ्या, थोडा आवाज जास्त होतो. हो, एरवी सुखाच्या मागे धावणारा जीव, लक्ष द्या. आता काय म्हणतो मी, सुखाच्या मागे धावणारा जीव. आता अजून पुढे जाऊन बोलतो, सुखाच्या मागे धावणारा देव. या सुखाकारणे देव, हो, जीव आणि देव सुखाच्या मागे आहेत. मात्र संत म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, आमचं वेगळं झालं, जगातली सगळी सुख आमच्या मागे लागली. लक्षात आला का क्रम. ज्याला सुखा मागे जावं लागतं तो जीव, ज्याच्या मागे सुख येतं तो संत. असं काय घडलं महाराज, आपण सगळीच सुख आपल्या पाठीमागे लागली. काही नाही म्हणले, संतांच्या चरणाचं दर्शन झालं आणि त्या दर्शनाचा परिणाम विश्वातली सगळी सुख मला प्राप्त झाली. आता ज्या संत दर्शनाने सगळी सुख प्राप्त होतात, ती संत दर्शन कशी प्राप्त झाली. सहज. महाराज म्हणतात, सहजासहजी संत दर्शन होत नाही, आणि सहजासहजी संतांचं दर्शन झालं ते संतही नाही. त्याकरता जन्मोजन्मी साधना करावी लागते, ती फलद्रूप व्हावी लागते. महाराज म्हणतात, माझ्या जन्मात युगच्या युग साधना घडली, ती ह्या जन्मी फलद्रूप झाली. मला अशा संत महात्म्यांच्या चरणाचं दर्शन झालं आणि विश्वातली सगळी सुख माझ्या पाठीमागे लागली. माझं चित्त, माझं अंतकरण समाधानी झालं. थोडीशी प्रस्तावना करतो, वेळेचं भान ठेवतो, कारण एवढ्या लोकांना प्रसाद आहे.
ह्या विश्वामध्ये बघा तुम्ही, सगळंच कालांतराने नष्ट होणार आहे. या विश्वामध्ये जे जे काही असू द्या तुम्ही, कालांतराने सगळ्याचा नाश होणार आहे. तरीही या विश्वामध्ये तीन गोष्टीचा कधी नाश होत नाही. तीन गोष्टी कायम अविनाशी आहेत आणि त्या तीन गोष्टी म्हणजे जगातल्या सगळ्यात मोठ्या शक्तिमान आहेत. सर्वाचा नाश आहे. हो, आलिया आकारा अवघे नाशे, अवघे नाशे, आलिया आकारा अवघे नाशे, अवघे नाशे, आलिया आकारा अवघे नाशे, अवघे नाशे, आलिया आकारा अवघे नाशे. क्षणभंगुर हा येथील पसारा, भंगुर हा येथील पसारा, आलिया आकारा अवघे नाशे, आलिया आकारा अवघे नाशे, आलिया अवघे नाशे, आलिया आकारा अवघे नाशे, आलिया आकारा अवघे नाशे, अवघे नाशे, आलिया आकारा अवघे नाशे, अवघे नाशे, आलिया आकारा अवघे नाशे. ज्याने ज्याने आकार धारण केला ते काही असू द्या, लक्ष द्या बरं का, ज्याने ज्याने आकार धारण केलं, जे दृष्टिक्षेपात आलं, जे गोचर झालं त्याचा नाश आहे. फूल गोचर आहे म्हणून फुलाचा नाश आहे. त्याच्यातला सुगंध अगोचर आहे म्हणून सुगंध अबाधित आहे. जे जे आकाराला आलं ते सगळं नाशणार आहे, सगळं सगळं सगळं. पण तरीही मी सांगतो, या जगामध्ये तीन गोष्टी अशा आहेत की त्या कधीही नाश नाही आणि त्यांच्या इतकं जगामध्ये बलाढ्य दुसरी शक्ती नाही. प्रचंड बलाढ्य शक्ती तीन आहेत या विश्वात. आणि प्रचंड बलाढ्य विश्वात असलेल्या शक्तीपैकी एक महान शक्ती, तिचं नाव भक्त आहे. दुसरी त्याही पेक्षा महान शक्ती, तिचं नाव भक्ती आहे. आणि तिसरी त्याही पेक्षा महान शक्ती, तिचं नाव भगवंत आहे. भक्त नावाची अविनाशी शक्ती आहे, भक्ती नावाची अविनाशी शक्ती आहे आणि भगवंत नावाची अविनाशी शक्ती आहे. भक्ता इतकी मोठी शक्ती दुसरी जगात नाही, भक्तीपेक्षा मोठी शक्ती दुसरी जगात नाही आणि भगवंतापेक्षा व्यापक शक्ती या विश्वात नाही. म्हणून भक्त, भक्ती आणि भगवंत या तीन शक्ती व्यापक दृष्टीने या विश्वात आहेत. नवे नवे या तीन शक्ती आहेत म्हणूनच विश्व आहे. ज्या दिवशी या तीन शक्ती लोप पावतील त्याच्या आधीच विश्व लोप पावलेलं असेल. आणि कधीपर्यंत आहेत? चंद्र सूर्य नसला तरी या शक्ती अबाधित आहेत, लक्षात घ्या. त्याच्यातला भक्त, भक्ती आणि भगवंत. थोडंसं पुढे चला. भक्त आहे म्हणून भक्ती आहे. आता दुसरं बोलतोय, काय म्हणतो मी? भक्त आहे म्हणून भक्ती आहे, भक्ती आहे म्हणून भगवंत आहे. समजा याच्यातला भक्त बाजूला करा, भक्ती कुठे प्रगट होईल? नाही. आणि भक्ती प्रगट झाली नाही तर भगवंत कधीही अवताराला येणार नाही. भगवंताला अवताराला येण्याकरिता भक्ती असावी लागते आणि भक्तीला प्रगट होण्याकरता भक्त असावा लागतो. तुम्हाला स्वयंपाक येतो का लाडक्या बहिणी? हा, स्वयंपाक येतो का? स्वयंपाकाला काय लागतं साधारणतः? अलीकडे स्वयंपाक येतो का हाही विचारायचा मोठा प्रश्न आहे. हो, प्रॅक्टिकली काही नाही, सगळं थेरॉटिकली माणसं जगतायत नाही का? हो, नॅचरल नाही. मुंबईला कीर्तनाला गेलो, फेटाच बांधत होतो. एक ताई होती, ती म्हणली महाराज एवढे लांबून आलात, फेटा बांधायच्या आधी चहा घ्या ना थोडासा.
मी करते, सुंदर चहा करते. मलाही आवश्यक होती कीर्तनाच्या आधी चहाची. मी म्हटलं मी फेटा बांधतो, तू चहा कर. ती ताई चहा करायला गेली. माझा फेटा बांधून झाला. मी बसलो. चहा काही होईना. साधारणतः एक 10 मिनिटात तर चहा झाला पाहिजे. तिकडे 2 अभंग झाले तरी चहा होईना. शेवटी अर्धा तास टाळकरी चोपदार खोळंबला. माझंही डोकं नाही, मलाही काही बोलता येईना. शेवटी मी हिंमत करून घरात गेलो. ती पोरीचं चहा करणं चालूच होतं ताईचं. मी म्हटलं अहो ताई काय चहा आहे का काय? महाराज डोक्याला ताण नका देऊ, मी टेन्शनमध्ये आहे म्हणजे. म्हटलं काय झालं ताई? त्याचं असंही म्हणले मी आजच यूट्यूबला चहाची थेरपी बघितली, चहाची रेसिपी बघितली आणि मग मी आज चहा तुम्हाला पहिला पाजायचं ठरवलं. मग त्याच्यात दिलेलं आहे की 1 कप दूध घ्या, मी दूध घेतलं. 1 कप पाणी घ्या, मी पाणी घेतलं. 2 चमचा साखर घ्या, मी साखर बी टाकली. त्याच्यानंतर थोडी चहापत्ती टाका, ती पण टाकली. त्याच्यानंतर गॅस ऑन करा, तो बी ऑन केला. मग गॅसवर पातेलं ठेवा. मग काय झालं महाराज, त्याच्यावर उलटं ठेवायचं का सुलटं ठेवायचं तेच नाहीये. म्हणून विचार करायची की पातेलं कसं ठेवू, उलटं ठेवू. ऐका, स्वयंपाका करता मी का सांगतोय, 3 गोष्टी लागतात. 1 धान्य लागतं, 2 पाणी लागतं आणि 3 अग्नी लागतं. बरोबर आहे? अग्नी असेल, धान्य असेल आणि पाणी असेल, स्वयंपाक करणं शक्य आहे. याच्यातलं एक नसेल तर होईल का स्वयंपाक? एका विना एक कामाला एका विना एक कामाला उदक अग्नी दांड झाला गडे माता एक विना एक कामाला एक विना एक कामाला अग्नी दांड झाला गडे माता एक विना एक कामाला एक विना एक कामाला. जसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, उदक अग्नी धान्य झाल्या गडे पाक, एका विना एक कामा नाही. एक नसेल तर दोन्ही कामाला नाही. तसं या जगातला भक्त नसेल तर भक्ती आणि भगवंताला प्रगटच होणं शक्य नाही. आता चला, भक्त कुणाला म्हणायचं? आज माझा विषय संत आहे, मी फक्त प्रस्तावना करतोय, मला अजून पुढे जायचंय. कुणाला भक्त म्हणायचं? मी भक्ताच्या व्याख्या करायला गेलो तर 10 वाजतील इथंच, नुसत्या भक्ताच्या व्याख्या नाही का. पण कुणाला भक्त म्हणायचं? अन्याभिलाषितम शून्यम ज्ञानकर्मादि अनावृत्तम अनुकुलेन अनुशीलनम भक्ती ही उत्तमाहा. ज्याच्या जीवनामध्ये अन्याभिलाष, अन्य विषयाचा अभिलाष राहिलेला नाही, ज्याच्या जीवन परमात्म तत्व व्यतिरिक्त सगळंच त्याला शून्य वाटायला लागलं आहे आणि कसलाही अभिलाषा नसलेला, फक्त परमात्म तत्वाची अभिलाषा करणारा जे तत्व या विश्वात असतं त्याचं नाव भक्त असतं. त्याला भक्त म्हणा नाही का. हेची थोर भक्ती संकल्पावी बाया किंवा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, भक्त त्याला म्हणा. थोडंसं पुढे जाऊन अजून बोलतो. कुणाला भक्त, आपल्याला भक्तात अडकायचं नाही, आपल्याला पुढे जायचंय. कुणाला भक्त म्हणायचं? ऐका, परमात्म्याची कृपा प्राप्त आहे. आपण केलेली उपासना, आपण केलेली साधना भगवंताला फलद्रूप ठरली आणि परमात्म्याच्या आनंदामध्ये ज्याचं जीवन तल्लीन आहे त्याला भक्त म्हणा. काय म्हणतो मी? परमात्म्याची कृपा प्राप्त झाल्यानंतर ईश्वराच्या आनंदामध्ये, ब्रह्मसुखामध्ये ज्याचं जीवन तल्लीन आहे त्याला भक्त म्हणा. आता मी थोडासा फरक करणार आहे, पुढे जाणार आहे. ऐका, परमात्म्याची कृपा प्राप्त झाल्यानंतर स्वतःच्या आनंदामध्ये तल्लीन राहणारा भक्त आहे. पण परमात्म्याची कृपा प्राप्त झाल्यानंतर स्वतःच्या आनंदामध्ये तल्लीन न राहता ज्याला वेळोवेळी समाजाची खंत वाटते,
आणि ज्याला समाजाची खंत आहे असा एक वर्ग या समाजात आहे, त्याचं नाव संत आहे. संत आणि भक्त मी थोडा फरक करून पुढे गेलो. ऐका, भक्त कोण आहे? परमात्म्याची कृपा प्राप्त झालेला जीव आहे. मात्र संत कोण आहे? प्राप्त झालेली कृपा जगाला वाटण्याला महात्मा आहे, दुसऱ्याला देणारा संत आहे, स्वतःच्या आनंदात जगणारा भक्त आहे. मला काही कौतुक करायचं नाही, पण कधीतरी कल्पना करा, गुरुजींना जी आशीर्वाद प्राप्त झाले, जे आशीर्वाद गुरुजींना प्राप्त झाले, त्या आशीर्वादामध्ये स्वतः आनंदी राहू शकले असते, पण गुरुजींनी मिळालेला आनंद, नाथ संप्रदायाची मिळालेली कृपा स्वतःकडे न ठेवता असंख्य जीवांवर कृपा करण्याकरता हा दरबार सुरू केला, आणि याचंच नाव संत आहे. लक्षात ठेवा. विठला विठला. आता मागे जे माणसं उभे आहेत ना, त्यांनी एक काम करायचं, मागे आलेल्यांना रस्त्यावर तिथंच बसवायचं, पुढे नाही त्यांना येऊ द्यायचं. आता एक तर वेळ थोडा आहे, पुन्हा ते सगळं डिस्टर्ब होत आहे. विठला विठला. संत म्हणजे देण्याची भूमिका आहे जीवनामध्ये. जे हे बघा, तुम्ही सांगतो, जीवनामध्ये तुम्ही जेव्हा देत राहाल तेव्हा मोठे होत राहाल, आणि मिळवत राहाल तेव्हा तुम्ही लहान होत राहाल. मिळवणं हा संसार आहे आणि वाटणं हा परमार्थ आहे. नुसतं मिळवत मिळवत जगणं म्हणजे मरणं आहे, आणि वाटत वाटत जगणं म्हणजे तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, त्याला जिवंत राहणं. लक्षात ठेवा. मी थोडंसं अजून वेगळं बोलून जातो. बरीच माणसांना बरंच मिळवता आलं पण देता आलं नाही, आणि त्याच्यामुळे खूप मोठी माणसं या समाजात राहिली नाही. देणं ज्याला जमलं तीच माणसं समाजात राहिली. पुन्हा ऐका, पुन्हा ऐका. एक अर्जुन होता, अर्जुन, ज्याने गीता श्रवण केली की नाही गीता श्रवण? कुरुक्षेत्रावरती भगवान श्री परमात्म्याच्या मुखातून, स्वर्ण जडित रथामध्ये भगवंताच्या मुखातून अर्जुनाने गीता श्रवण केली. अर्जुनाला गीता ऐकता आली पण सांगता आली नाही. अर्जुनाने गीता सांगितली का? सांगितली का? माझं थोडंसं अर्जुनावर राग आहे. तुम्ही म्हणाल राग धरायचं काय कारण आहे? माझं असं म्हणणं होतं, अर्जुनाने जर ती गीता ऐकत असताना कौरवांना बी बोलून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं? बिचारे त्यांनी ऐकले असतील, कदाचित युद्धही झालं नसतं, पण अर्जुनाला ऐकता आली, सांगता आली नाही. तीच गीता माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांनी नेवासा क्षत्री माझ्या ज्ञानोबरायांना सांगितली. माझ्या ज्ञानोबरायांनी ऐकून घेतली. नुसते ऐकून नाही घेतली, 9000 ओव्यांमध्ये विश्वाला सांगितली. तिचं नाव ज्ञानेश्वरी आहे. म्हणून आता मीच तुम्हाला सांगतो, अर्जुन भक्त आहे आणि ज्ञानेश्वर महाराज संत आहेत. म्हणून देणं जमलं म्हणून संत झाले. ज्याला देणं जमतं ते संत आहेत. शेवितो हारस वाटितो आनेका, शेवितो हारस वाटितो आनेका, शेवितो हारस वाटितो आनेका, शेवितो हारस वाटितो आनेका. प्यारे हो नकारा न भरे, प्यारे हो नकारा भरे, प्यारे हो नकारा भरे, प्यारे हो नकारा भरे. विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान,
स्वतः ब्रह्मरसाचं परगुण सेवन करतात. ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायण, ती अवचिती पावने पातलो आम्ही. खरं म्हणजे हे ब्रह्मरसाचं जेवण देवाने अर्जुनाला केलं होतं बरं का. आणि अर्जुन जेवायला बसला, पण तिथं नेमके ज्ञानेश्वर महाराज पाहुणे गेले आणि ते ब्रह्मरस आपल्यासाठी घेऊन आले. काय गोड गोष्ट आहे, काय गोष्ट आहे, काय गोष्ट आहे. देता आलं. आणि खरं सांगू का, संत जाता जाता सुद्धा देतच राहतात. वाटत राहणं हे संतांचं काम आहे. मला वाटत राहणं काम आहे. आणि त्यातल्या त्यात तुमचा अहिल्यानगर जो जिल्हा आहे ना, हा असा भाग्यवान जिल्हा आहे. या अहिल्यानगर जिल्ह्यावर विशेष करून नाथ संप्रदायाची कृपा आहे. सगळ्यात जास्त नाथ कुठे रमले असतील तर तुमच्या जिल्ह्यात आहेत. मच्छिंद्रनाथजी तुमच्या जिल्ह्यात आहेत, काणिपनाथजी तुमच्याच जिल्ह्यात आहेत, अडबंगनाथजी तुमच्याच जिल्ह्यात आहेत, रेवणनाथजी तुमच्याच जिल्ह्यात आहेत. सगळे गोरक्षनाथजी पण बीडमध्ये येतात का तुमच्याच जिल्ह्यात आहेत? हा, नाही नाही नाही, काय हा बघा, हा नाथांचा जिल्हा आहे. आणि म्हणून खरं सांगू का, ज्यांच्याकडे नाथ आहे तो कधीच अनाथ नाहीये. काय देण्याचं काम आहे, मला देतच राहतात. एक साधू असा जात होता. एक शेतकरी नांगर हाकत होता. दुपारची वेळ. साधूने सांगितलं, कुछ खाने को मिलेगा? शेतकरी म्हणते, मिलेगा ना, सबको खाने के लिए तो हम खेती कर रहे हैं. हम खेती करते हैं और सबको खिलाते हैं. रखो महाराज जी, आपको खाना खिलाता. आऊत सोडून दिलं. झाडाखाली घोंगडी टाकली. बायकोने पाठवलेला डबा सोडला. म्हणजे डबा म्हणजे त्याला काय म्हणतात? शिदोरी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? हा हा, न्यारी. हा, ठीक आहे, काय म्हणा. सोडली. हा 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 हा. बाजरीच्या भाकरी होत्या. आणि काय बघावं तुम्हाला. हा, सगळंच होतं छान. भाकरी हातात दिली, तिच्यावरती चटणी दिली आणि महाराजांना सांगितलं, घ्या महाराज. साधूने भोजन केलं, तृप्त झाला. साधूला भोजन. एक वाक्य नीट ऐका बरं का. ज्याच्याकडे 25 एकर जमीन होती त्याची आता 250 एकर झाली. ज्याच्याकडे 5 एकर होती त्याची 50 एकर झाली. तरी त्याला वाटतं 51 एकर व्हावी. 250 एकरला वाटतं 300 एकर व्हावी. ज्याच्याकडे 5 कोटी आहेत त्याला वाटतं 10 कोटी व्हावे. तृप्ती नाही. पण या जगात एक असं साधन आहे की त्याचं नाव अन्नदान आहे. तुम्ही घासभर दिलं आणि पोट भरलं की माणूस तृप्त होतो. किती असलं तरी आता नको म्हणतो. साधू तृप्त झाला अन्नाने. आणि म्हणून इथं अन्नदान करणारे सगळ्यात मोठे भाग्यवान आहेत, लक्षात ठेवा. साधू म्हणले, मला भोजन दिलं तुम्ही, त्याच्या बदल्यात तुम्हाला काही घ्या. कारण साधू असं काही दिल्याशिवाय खात नाही आणि काही दिल्याशिवाय जात नाही. तो शेतकरी म्हणला, तुला संध्याकाळची पंचायत आहे, तुकडं मला देतो. त्यापेक्षा उरलेली भाकरी बी निघ इथून. साधू म्हटला, नाही चालणार, मी काहीतरी देईल तेव्हाच जाईल. ते म्हणले, कुंभमेळ्याला पंगत देऊ का तुला मीच? शेतकरी बिचारा. तो साधू ऐकायला तयार नाही. शेतकरी म्हटलं, तूच काहीतरी घे. साधू म्हटलं, तू काहीतरी घे. शेवटी साधू थांबला आणि शेतकऱ्याला म्हणले, तू तरी दे, मी मागशील ते. तर शेतकरी म्हणले, माग रे, 10 एकर जमीन माग, मठ बांधायला देऊन देतो, चल. ते म्हणले, मठ नको, मंदिर नको, देशील का? हातात पाणी घे. पाणी घेतलं आणि संकल्प केला. म्हणले, काहीच नको, तुझं मन मला दे. शेतकरी म्हणले, दिलं आणि गेला साधू निघून. संध्याकाळ झाली, आऊत सोडलं, नांगर डोक्यावर घेतला. नवनाथ पारायण करतायत म्हणून मी मुद्दाम सांगितले. नांगर डोक्यावर घेतला आणि तो शेतकरी निघाला घराकडे. चला घराकडे जाऊ म्हटल्याबरोबर तो म्हणतो, अरे मी तर मन त्या साधूला दिलं दुपारी आणि घराकडे चाल, हे कोणतं मन म्हणतं? मन एकच असतं. ते साधूला दिलं, आता घराकडे जाणं शक्य नाही. म्हणले, मग आता हे आऊत खाली ठेवू आपण. खाली उतरवायला लागला. अरे मन तर आपण साधूला दिलं, हे कसं काय आता उतरवायचं? तसंच नांगर घेऊन
तसाच तो शेतकरी उभा राहिला ज्याने मन साधूला दिलेलं होतं. साधू ज्याला आशीर्वाद देऊन गेला होता. 1 अन् 2 दिवस नाही, 12 वर्षे साधू तसाच उभा राहिला. त्याच्यावर अक्षरशः वारुळ निर्माण झाला आणि 12 वर्षांनी तो साधू परत आला. ते साधू दुसरे तिसरे कोणी नव्हते, नाथ पंथाचे आधार्यू शिव गोरक्षनाथ होते. आणि गोरक्षनाथजीने सांगितलं, अभिप्रीत केलं, त्याला समाधीतून बाहेर काढलं, आशीर्वचन दिलं, नाथ पंथाची दीक्षा दिली. ते म्हणले, तू मला मन दिलं, मी तुला चंद्र सूर्य असेपर्यंत जीवदान देतो. या जगातलं सगळं नष्ट होईल, पण तुम्ही कधीही नाही. या जगाच्या कल्याणाकरता आता तुम्ही अडबंग नाथ झालात. म्हणजे अडबंग म्हणजे अडबंगपणाने वागला म्हणून अडबंगनाथ. साधू चालता चालता घासभर खाऊन गेला तर जीवनाला धन्यता देऊन जातं. देणं हे संतांचं काम आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्थ आनंदे वर्षतीये. आनंदाचा वर्षाव करणं हा संतांचं काम आहे. म्हणून संतांची अनुभूती घेत राहा, संतांचे अनुभव घेत राहा. हे बघा, संतांच्या अनुभवाने आपलं जीवन परिपूर्ण होत असतं. माझं एक वाक्य जबाबदारीने ऐका. जर ज्ञानेश्वरी गाथा जीवनात आणला आणि ज्ञानेश्वरी गाथा म्हणून जगायला सुरुवात केली तर जीवन कधीही अपूर्ण राहणार नाही. कायमचं जीवन परिपूर्ण होईल, जन्मोजन्मीचं. म्हणून संत देण्याचं काम करतात. अनुभूती घ्यावी. थोडंसं विनोद म्हणून बोलतो, नीट ऐका. सगळेच अनुभव घेऊ नये, सगळेच अनुभव देऊ नये. काही अनुभव घेऊ नये, देऊ नये. काही अनुभव घेऊ नये, द्यावे. काही अनुभव घ्यावे, द्यावे. काही अनुभव घ्यावे मात्र न द्यावे. नाही जमलं? सोपं सांगतो. काही अनुभव घेऊ नये, देऊ नये. प्रपंचाचा अनुभव घेऊच नये आणि आला तरी दुसऱ्याला देऊ नये. राग नका मानू, मी बी तुमच्यातलाच आहे, प्रापंचिक आहे. आयुष्यात एखादा तरी प्रपंचातला अनुभव आहे का जो दुसऱ्याला सांगितला तर त्याचं कल्याण होईल? खरं सांगा, आहे का? 1 कोटी लोकांनी प्रपंच केला समजा. किती लोकांनी? 1 कोटी लोकांनी प्रपंच केला समजा. आणि त्या 1 कोटी लोकांना जर मुलाखत घ्यायला गेले तर तुम्हाला 1 कोटी प्रपंच करणाऱ्या लोकांचा वेगवेगळे 1 कोटी अनुभव ऐकायला मिळतील. पण ते जर तुम्ही 10 कोटी लोकांना एकत्र आणलं आणि परमार्थ केला आणि त्या 10 कोटी लोकांना भेटलात तर तुम्हाला 10 कोटी लोकांचा परमार्थाचा एकच अनुभव मिळेल. माऊलीच्या सोहळ्यात चालणारे 5 लाख लोक कोणालाही भेटा, वारीचा अनुभव एकच आहे. निवृत्तीनाथांबरोबर चालणाऱ्या लाखभर लोकांना कोणालाही भेटा, वारीचा अनुभव एकच आहे. आणि गेटवर जाऊन बसा आणि एकेकाला भेटा, सगळ्यांचे अनुभव वेगळे. त्याचं नाव प्रपंच आहे. प्रपंचाचे भिन्न. तुमच्याशी बोललं चालेल का? थोडंसं मदत हवी होती थोडीशी मला. चालेल ना? मला सांगा, आपल्या सख्या बायकोने, म्हणजे बायको सख्खीच असते, म्हणजे असली पाहिजे, आपल्याला कोल्हापुरी चप्पल मारली, आपण खाऊन घ्यावी का दुसऱ्याला सांगावी? हा हा पहिली गोष्ट तर खाऊ नये. आणि एखादा भाग्यवानने खाल्ली असेल तर दुसऱ्याला सांगू नये. याचंच नाव प्रपंच आहे. अवेद्येची अनिधा विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगित होता प्रबुद्ध अनादि जो. ते महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निठावे. माता आता टीव्हीला नव्हे थोपट थापटीला जैसा तैसी विश्व स्वप्नेशी माया निध सांडोनी धनंजया सहसा चैला अद्वयानंदपणे. जो ज्ञानोबा राय 18व्या अध्यायात म्हणतात, तुम्हाला पडलेलं स्वप्न म्हणजे प्रपंच आहे. आणि स्वप्नातलं काहीच खरं नसतं, सगळं फलकट तो संसार. स्वप्नीचे चेले जाईल या स्वप्नीचे चेले जाईल राया ज्ञान देवा म्हणे माता पागिले स्वप्नीचे चेले जाईल लया स्वप्नीचे चेले जाईल लया
स्वप्नीचे चले जाईल ज्ञानदेव म्हणे स्वप्नीचे चले जाईल स्वप्नीचे चले जाईल लया स्वप्नीचे चले जाईल महाराजांचा ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव आपल्याला आहे. स्वप्नातलं ते सगळं स्वप्नातच राहणार आहे, काही त्याच्यातलं खरं नाही. न रूपमस्य तथोपलभ्यते न अंतो न च आदि न च संप्रतिष्ठा. काय प्रतिष्ठा आहे त्याला सांगा ना. काही नाही, सगळं सगळं. एक गोष्ट जाता जाता सांगतो आणि कायम लक्षात ठेवा. असत्य पदार्थाची जाणीव जीवनात सत्यत्वाने केली की माणसाला भोगावं लागतं दुःख. खोट्याला जर खरं समजलं की आयुष्यभर दुःख भोगावं लागेल, आणि खऱ्याला खरं समजलं आणि खोट्याला खोटं म्हणून बाजूला केलं की आयुष्यभर आनंद मिळेल. या जगात खरं एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. म्हणून प्रपंचाचा थोडंसं वेळेचं भान नाही, बंधन आहे मला, पण ऐका तुम्ही. जर प्रपंच वाईट नाहीये, नीट ऐका माझं. प्रपंच वाईट असता तर तुकोबारांनी केला नसता. प्रपंच वाईट असता तर नाथ महाराजांनी केला नसता. प्रपंच वाईट असला तर नामदेवरायांनी केला नसता. प्रपंच वाईट असता तर सावता महाराजांनी केला नसता. प्रपंच कधीच वाईट नाही, पण या प्रपंचामध्ये दोन गोष्टी वाईट आहेत. या प्रपंचाला दोन विषारी दात आहेत. ते विषारी दात ज्याने काढून टाकले त्याचा प्रपंच आनंद आहे, आणि दोन विषारी दात ज्याच्या प्रपंचात आहे त्याचा प्रपंच कायम दुःख आहे. त्या दोन विषारी दातापैकी प्रपंचातला एक विषारी दात मोह आहे आणि दुसरा विषारी दात संगती आहे. ज्याला मोह नावाचा विषारी दात काढता आला त्याचा प्रपंच कायम आनंदी आहे. अहो, छत्रपती शिवाजी महाराज नजराणा घेऊन आले, पण तुकोबारांच्या प्रपंचात मोह नावाचा विषारी दात नव्हता. हे उचलून न्या म्हणले, असले आम्हाला तर मृत्यूके समान आहेत म्हणले. सोने रुपया मृत्यू के समान माणिक पाषाण खडे जैसे माणिक पाषाण खडे जैसे रुपया मृत्यू के समान माणिक पाषाण खडे जैसे माणिक पाषाण खडे जैसे माणिक पाषाण खडे सोनं रूप सगळं आम्हाला माती मोल आहे, काही फरक नाही मातीत आमच्या. काही त्याला व्हॅल्यू नाही आमच्याकडे. आणि म्हणून मोह नाही. द्विअक्षरस्तु भ्रवेन मृत्यू त्रिअक्षरम ब्रह्म शाश्वतम ममेतेच भ्रवेन मृत्यू न मम इतीचे शाश्वत रामायण बोलतं. न मम म्हणायला शिका. ज्याला प्रपंचामध्ये न मम म्हणायला जमलं तो जगातला मोठा माणूस झाला. लक्षात ठेवा. माझं काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. अहो, त्या आंधळ्याला हे जमलं नाही. त्या आंधळ्याने सगळंच माझं म्हटलं आणि दुर्दैवाने 100 पोरे गमून बसला. जर सगळंच माझं न म्हणता याच्यातलं सगळंच माझं आहे, फक्त 5 गाव त्यांचे आहेत, एवढं जरी जमलं असतं तर आंधळा जिवंत राहिला असता. अक्षरशः तुम्हाला सांगतो, त्या हरिद्वार ऋषिकेशच्या जंगलात होरपळून मेला, पाणी द्यायला कोणी नाही राहिलं. याचं नाव मोह आहे. लक्षात ठेवा. ममत्व आहे. लक्षात ठेवा. एका शेठजीची माडी पिटली. माडी शेठजी लागला रडायला. अरे विजवा रे माडी, विजवा रे, माडी पेटली रे. तितक्यात मुनीमजी आला. शेठजी टेन्शन नका घेऊ, तुमच्या मुलाने कालच विकली आहे. शेठजी म्हणजे असं आहे का? पेढे वाटा, पेढे, माडी पेटली. पेढे वाटा, माडी पेटली, पेढे वाटा. तितक्यात पोरग आलं. अरे बाप आहे का वैरी आहे तू? माडी पेटली आणि पेढे वाटतो का? ते म्हणले मला कळालं तू काल विकली होती, सकाळीच सौदा कॅन्सल झाला. अरे 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 विजवा रे विजवा. आता खरं सांगा, माडी दुःख देते का माडीवरचं ममत्व दुःख देतं? माडी माझी म्हटली की ती रडायला लावते आणि माझी नाही म्हटली की पेढे वाटायला लावते. मग तुमचं तरी काय आहे याच्यात तुमचं तरी काय आहे? ममत्व नका ठेवू. हा देह सुद्धा तुमचा नाही आहे. म्हणून संसाराचा अनुभव बाजूला ठेवा. दुसरा, आमच्या वारकरी संतांनी संसाराचा अनुभव न घेता समाजाला संसार शिकवला. तैशे असावे संसारी जोवरी प्राचीनाची तोरी. प्राचीनाचे निबळे आले कृत्य कुशला कुशले ओमांगे जिराले आबाळे जसे प्रपंच शिकवला. तिसरी गोष्ट, अनुभव घेतला, अनुभव दिला. अनुभव आले अंगात ये या जगा. हो, तुका म्हणे चाकून सांगे.
संत स्वतः अनुभूती घेतात आणि तो अनुभव समाजाला देतात. आणि चौथा भाग मला सांगायचा आहे, अनुभव घेता येतो पण सगळेच अनुभव समाजाला देता येत नाही. आता नीट ऐका. श्री गुरु कृपेने, संत कृपेने एखाद्या साधकाने साधना केली आणि त्या तपस्येच्या जोरावर त्या साधनाला, त्या साधकाला एक दिव्य अनुभूती प्राप्त झाली, एक दिव्य साक्षात्कार प्राप्त झाला. त्या साक्षात्काराचा अनुभव त्या साधकाला स्वतःलाच घ्यावा लागतो, दुसऱ्याला सांगता येत नाही, कारण तो शब्दाच्या पलीकडचा असतो. वैखरी वाणीत बोलता येतं, मध्यम वाणीत बोलता येतं, पण परापश्यंतीमध्ये आलेला अनुभव सांगता येत नाही सांगता येत. अजून भाव ऐका. व्यवस्थेवर आलेला अनुभव सांगता येतो पण अवस्थेवर आलेला अनुभव सांगता येत नाही. आणि व्यवस्था जिथं बघितली जाते त्याचं नाव प्रपंच आहे आणि अवस्था जिथं बघितली जाते त्याचं नाव परमार्थ आहे. जर परमार्थात आला तर अवस्थेने जगा आणि प्रपंचात असाल तर नाही का व्यवस्थेने जगा. अजून एक मार्गदर्शन करून जाऊ का? बघा तुम्ही, ज्याला ज्याला जमलं त्यांनी प्रयत्न करा. प्रपंचात परिस्थिती सांभाळून वागा. काय म्हणतो मी? प्रपंचात परिस्थिती सांभाळून वागा, कायम प्रपंचाचा आनंद मिळेल. आणि परमार्थात मनस्थिती सांभाळून वागा, कायम परमार्थाचा आनंद मिळेल. जुने लोक 2 एकरावर आणि कौल्याच्या घरात राहायचे पण आनंदाचा पूर तिथून वाहायचा. आता 25 एकरवाला 25 लाखाच्या बंगल्यात राहतो पण दुःखाचा पूर तिथून वाहतो. का? कारण त्याला प्रपंचाची परिस्थिती सांभाळता आली नाही, त्याने अनावश्यक स्वीकारलं. आणि माणसं